अजित पवार यांच्या अकाली एक्झिट नंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची धुरा कोणाकडे जाणार? उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार होणार की सुप्रिया सुळे यांच्या नावावर एकमत होणार? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार की आहे तशाच पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आपली भूमिका कायम ठेवणार? असे एक ना अनेक प्रश्न आता पुढे येऊ लागले. नेमकी शरद पवार यांची भूमिका काय असणार याकडेही महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. या सगळ्या विषयावर आपण पुढील काही वेळात बोलणार आहोत, तेव्हा कुठेही जाऊ नका. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. अतिशय दुःखद, मनाला चटका लावणारी आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना अजित पवार यांच्या बाबतीत घडली. विमान अपघातात अजित पवारांचं निधन झाल्याची बातमी धडकताच महाराष्ट्रातील तमाम करोडो लोकांच्या काळजाचा ठोका चुकला. नियतीपुढं कुणाचं काहीच चालत नाही. अजित पवारांसारखा एक ढाण्या वाघ, कामाचा माणूस, हक्काचा दादा आपल्यातून निघून गेला. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी अनेक राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, अनेक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळ, तसेच वेगवेगळ्या पक्षातले आमदार, खासदार, माजी आमदार, सर्वसामान्य कार्यकर्ता हा देखील हजर होता. लाखोंच्या जनसमुदायानं सासरू नयनांनी आपल्या लाडक्या दादाला अखेरचा निरोप दिला. परंतु हे कालचक्र आहे, ते कुणासाठीच थांबत नाही. एक जण आला तर पुन्हा तो कधी ना कधी त्या जाणार आहे आणि त्याची जागा कुणाला ना कुणाला तरी घ्यावी लागणार आहे. राजकारणामध्ये तर एखाद्या राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष किंवा एखादा मोठा लीडर जर का अचानक गमावला तर तातडीनं त्याच्या जागेवर रिप्लेसमेंट द्यावी लागते, अन्यथा पक्षामध्ये मोठी बंडाळी होण्याची देखील शक्यता असते. आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात हीच चर्चा सुरू झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी काही घटना आहे किंवा जे काही त्यांनी ठरवून घेतलेले टर्म्स अँड कंडिशन्स आहेत, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजित पवार हे स्वतः होते. वर्किंग कमिटीचे प्रेसिडेंट म्हणून प्रफुल्ल पटेल होते आणि राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जबाबदारी ही सुनील तटकरे यांच्याकडे होती आणि त्याचसोबत त्यांच्याकडं प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देखील होती. आता अजित पवार हे या जगात राहिले नाहीत, त्याच्यामुळं राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी ही प्रफुल्ल पटेल यांच्याकडे येणार का? त्याचसोबत प्रफुल्ल पटेल हे खासदारकीऐवजी महाराष्ट्रात येऊन उपमुख्यमंत्रीपद आणि इतर मंत्रालयाचा कारभार सांभाळणार का? अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत. प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी सुनेत्रा पवारांची भेट देखील घेतल्याची सूत्रांनी माहिती दिली. आता या भेटीमध्ये नेमकं काय चर्चा झाली, काय ठरलं हे अद्याप समोर आलेलं नाही. परंतु सूत्रांच्या माहितीनुसार शुक्रवारी दुपारी प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे, धनंजय मुंडे यांच्यासारखे ज्येष्ठ मंडळी ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेणार आहेत. राज्याचा अर्थसंकल्प तोंडावर आहे. अर्थसंकल्पाचं अधिवेशन हे 26-27 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. अशा परिस्थितीत अर्थसंकल्प कोण मांडणार, अजित पवारांच्या जागेवर कोण उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार, असे एक ना अनेक प्रश्न आज समोर येऊ लागलेले. अजित पवार आणि शरद पवार हे महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर एकत्र येतील आणि विशेष करून जिल्हा परिषदेचा निकाल एकत्रित लागला की त्यानंतर या दोन्ही पक्षाचं एकत्रीकरण होईल आणि राज्याचा कारभार हा अजित पवारांकडे आणि दिल्लीचा कारभार हा सुप्रिया सुळे यांच्याकडे जाईल, अशी चर्चा किंवा यावर जवळपास शिक्कामोर्तब झालं होतं. पण अचानक हा दुःखाचा डोंगर कोसळला आणि आता या विषयाला काही दिवस तरी पूर्णविराम मिळाला किंवा स्वल्पविराम मिळाला असं म्हणायला हरकत नाही. पण शरद पवार यांना
किंवा सुनेत्रा पवार यांना आता पुढाकार घेऊन पक्षामध्ये अजित पवारांची जी पोकळी निर्माण झाली ती भरून काढता येणं तर शक्य नाही, परंतु त्या जागेवर कुणाला ना कुणाला तरी बसवावं लागणार आहे, पक्षाची घडी व्यवस्थित बसवावं लागणार आहे. अन्यथा पक्षामध्ये भविष्यात जर का मोठी बंडाळी झाली तर आश्चर्य वाटायला नको. म्हणजे ही सगळी जे प्रश्न आहेत ना, हे एवढ्या तातडीनं त्यावर चर्चा किंवा त्यावर निर्णय घेणं गरजेचं एवढ्यासाठी असतं की जर का एखाद्या पक्षात अशा पद्धतीनं निर्णय घेण्याच्या बाबतीत जर का थोडीशी लॉंग प्रोसिजर जर का झाली तर पक्षामध्ये अनेक जण अस्वस्थ असतात, ते इतर पक्षाचा आधार घेण्याचा प्रयत्न करू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एका कुटुंबाचा पक्ष आहे. मग तो फुटीनंतर अजित पवारांच्या ताब्यात गेलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो किंवा शरद पवारांकडे राहिलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो, या दोन्ही कुटुंबाच्या हातातच किंवा कुटुंब प्रमुखांच्या हातातच सगळे निर्णय आहेत. त्यामुळे शरद पवार हे या दुःखातून बाहेर आल्यानंतर कशा पद्धतीनं भविष्याच्या राजकारणाचा वेध घेतात, सुप्रिया सुळे यांना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करून राज्याचं उपमुख्यमंत्रीपद दिलं जाऊ शकतं का, अशी देखील चर्चा सुरू आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या पहिला महिला उपमुख्यमंत्री म्हणून देखील सुप्रिया सुळे यांचं नाव पुढे येऊ शकतं. पण सुप्रिया सुळे यांचं नाव जर का पुढे आलं तर त्याला अजित पवार गटातील जी सिनियर मंडळी आहेत, सुनील तटकरे असतील, धनंजय मुंडे असतील, छगन भुजबळ असतील, स्वतः प्रफुल्ल पटेल असतील, दिलीप वळसे पाटील असतील, नरहरी झिरवळ असतील, यांची संमती मिळणार का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्यासोबतच भाजप हा सुप्रिया सुळे यांना उपमुख्यमंत्री म्हणून स्वीकारणार का, हा देखील एक महत्त्वाचा चर्चेचा विषय आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आहे तशीच कंडिशन ठेवायची आणि अजित पवारांचा स्वतंत्र गट हा सत्तेमध्ये सहभागी आहे तो तसाच राहील आणि शरद पवारांचा गट हा बाहेर राहील, अशा पद्धतीने निर्णय घ्यायचा का, या सगळ्या शक्यतावर येत्या 1-2 दिवसात निर्णय अपेक्षित आहे. विशेष म्हणजे प्रफुल्ल पटेल असतील किंवा इतर नेते मंडळी असतील यांनी मुख्यमंत्र्यांची वेळ देखील मागितलेली आहे. आणि ज्या सूत्रांकडून चर्चा कानावर येत आहेत किंवा जी माहिती पुढे येते त्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट आहे की आता अजित पवारांच्या एक्झिट नंतर या पक्षाची सगळी सूत्र जी आहेत ती सुनेत्रा पवार यांच्या हातात येणार आहेत. त्यांना तो निर्णय घ्यावा लागणार आहे. मग सुनेत्रा पवार या राजकारणात तितक्या अनुभवी नसल्या किंवा राज्याच्या आणि राष्ट्रीय राजकारणात त्यांचा आत्ताच उदय झालेला असला तरी देखील जी परिस्थिती आलेली आहे त्या परिस्थितीला तोंड द्यावंच लागणार आहे आणि त्यांना काही निर्णय हे काळजावर दगड ठेवून घ्यावेच लागणार आहेत. आता त्या निर्णय घेण्यासाठी पुढे येतात का, सुनेत्रा पवार या विधान परिषदेवर येऊन उपमुख्यमंत्री होणार की त्या अजित पवारांच्या रिक्त झालेल्या विधानसभेच्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत उभा राहणार आणि तिथून विजय मिळवणार, हा देखील एक चर्चेचा विषय आहे. त्याचसोबत पार्थ पवार असतील किंवा जय पवार असतील हे राजकारणात सक्रिय होणार का, अजित पवारांचा जो काही वारसा आहे, अजित पवार हे ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचे दादा म्हणून ओळखले जात होते तशाच पद्धतीनं पार्थ पवार किंवा जय पवार हे त्यांचा वारसा पुढे चालवणार का, हा देखील एक चर्चेचा विषय आहे. असे अनेक विषय आहेत ज्या विषयांवर येत्या 2-3 दिवसात उत्तर मिळणं अपेक्षित आहे. ते शरद पवारांकडून असेल, सुनेत्रा पवारांकडून असेल, सुप्रिया सुळेंकडून असेल किंवा प्रफुल्ल पटेलांकडून असेल. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना आता एकत्रित निर्णय घ्यावा लागणार आहे आणि तो निर्णय हा महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांच्या, महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचा घ्यावा लागणार आहे. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्यास आश्चर्य वाटायला नको. तुर्तास इतकंच. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.